नासिक में अचानक बदला मौसम, बारिश और तूफान के साथ गिरे ओले। नासिक और त्र्यंबकेश्वर में जोरदार बारिश से सड़कें बनी दरिया, सड़कों में भरा पानी, तेज आंधियों से गिरे पेड़, जगह जगह पेड़ गिरने से नुकसान। ऑटो रिक्शा के ऊपर गिरा पेड़, बाल बाल बचे लोग। बारिश के कारण नासिक में लगा रहा लंबा जाम। त्र्यंबकेश्वर का भी यही हाल रहा। बेमौसम बारिश ने नासिक महानगर पालिका की खोल दी पोल। नाशिकमध्ये पीएफ ऑफिसच्या समोर ऑटो रिक्षावर कोसळले झाड। ऑटो रिक्षाचं झालेलं नुकसान आपत्ती विभाग भरून देईल का? आपण ज्या ऑटो चालक होते, गाडीमध्ये किती पॅसेंजर होते, त्यांना कुणाला लागलं का, याच्याबरोबर सविस्तर चर्चा करूया। जेव्हा झाड कोसळलं त्या टायमाला गाडीमध्ये किती प्रवासी होते? या झाड पडण्याचा जेव्हा तुम्ही समोर पाहिलं त्या टायमाला नक्की प्रवाशांची भीती किंवा तुम्हाला कसा अनुभव आला होता? भीती वाटली होती। मग तुम्ही याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाला फोन किती वाजता केला? 10 मिनिटात फोन केलेला, पण कोणी सहकार्य नाही केलं। अजूनपर्यंत कोणीही आलेलं नाही। मग झाडाखालून तुम्ही तुमची गाडी कोणत्या हिशोबाने काढली? पब्लिक आली का आपत्ती व्यवस्थापन आलं होतं का तुम्ही स्वतः काढले? आमच्या संघाचे माणसं आले, त्यांनी झाड हलवलं, गाडी पुढे घेतली, रस्ता मोकळा केला, पण अजून प्रशासनाचा सपोर्ट नाही आलेला अजून। पहा नाशिककरांनो, आपत्ती जर तुमच्यावर येत असेल तर तुम्हाला स्वतःलाच त्याचं निवारण करावं लागेल। नाशिक महानगरपालिकेचा आपत्ती विभाग हे कार्यरत आहे किंवा नाही हे या घटनेतून तुम्हाला नक्कीच समोर येऊ शकतं। ठीक आहे साहेब, तुमच्या नुकसान हे आपत्ती विभाग तर देणार नाहीच, हे ढेपाळलेलं हे गेंड्याच्या चामडीचं आहे। तर तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी काय वार्ता झाली का? हो, आमचे आता आदिराज शोरूमचे इन्शुरन्सचे आपले जे कंपनीचे एक्झिक्युटिव्ह आहे, पहा आता लगेच आमचे नवसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष समाधान आयर सुद्धा आपल्या बरोबर आलेले आहेत। त्यांच्याशी आपण काहीतरी वार्तालाप करूया। समाधानजी आयर साहेब, तुम्ही नवसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष आहात, तुम्ही जागेवर उपस्थित आहात। तुम्ही नवसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांना, या रिक्षा चालक मालकांना काय संबोधन करणार? रिक्षा चालकांना एकच विनंती आहे की ज्यावेळेस सोसायटीचा वारा किंवा अशी आपत्कालीन परिस्थिती येईल यावेळेस आपण आपला स्वतःचा व प्रवाशांचा जीव वाचून सुरक्षित ठिकाणी उभे राहावे व वारा वावदन संपल्याच्या नंतरच रिक्षा चालवावी, अन्यथा असा प्रकार घडू शकतो। नाशिक महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन कार्यरत आहे किंवा नाही याची आम्हाला कल्पना नाही आहे, आणि आता त्याचा आम्हाला नाही का आता या काय म्हणतात त्याला, आता ताजं उदाहरण आहे का ते आतापर्यंत आम्हाला मदतीला आलेलं नाही। पण आपत्ती विभाग नाशिकमध्ये कार्यरत आहे, लाखोंना पगार घेणारे कर्मचारी। 2 तास झाले, अजून सुद्धा रस्ता फुल जाम आहे, कोणीही अजून जागेवर उपस्थित नाही। ढेपाळलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार हा सर्वसामान्यांच्या नजरेस पडताना सुद्धा दिसतोय। अजून आपण काय बोलू इच्छिता? आमचे जिल्हा अध्यक्ष समाधान पाटील सर, त्यांनी बऱ्याच ठिकाणी रिक्षांवर किंवा रस्त्यावर झाडं पडलेले बघितले, ते तुम्हाला आप भीती सांगतील। आता काय सांगू शकता साहेब तुम्ही या विषयावर? नवसंघर्ष संघटना आज या अवकाळी पावसाने जवळजवळ शहरामध्ये 4 दिवसापासून धुमाकूळ घातलेला आहे। त्या धुमाकूळ घातल्याच्या म्हणजे तो धुमाकूळ घालत असताना आज आहे ना, शहरामध्ये कमीत कमी मी गोविंदनगरवरून सरांचा फोन आला, आमचे सभासद आहे मंगेश गांगुर्डे सर, यांची गाडी नंबर आहे MH15 JA 5017, त्यांच्या गाडीवरती 2:40 ITI सिग्नल अंबड लिंक रोड ITI सिग्नल ते फुटोटनगर हा जो रस्ता जातो, या रस्त्यावरती PF ऑफिस समोर झाड पडलं। झाड कोसळल्यावर त्यांनी मला कॉल केला। तात्काळ त्यांनी संदीप आव्हाड सरांना कॉल केला, आमचे विभागाध्यक्ष सातपूर विभागाध्यक्ष संदीप आव्हाड सर, त्यांना कॉल केला, त्यांनी मला कॉल केला। आम्ही तात्काळ आमच्या नवसंघर्ष संघटनेची टीम, म्हणजे रस्त्यावरती रिक्षा चालक हा किती जागृत असला पाहिजे, किती जागृत आहे हे मूर्तिमंत उदाहरण आमच्या नवसंघर्ष संघटनेचं आहे। एकमेव नवसंघर्ष संघटना आहे नाशिक शहरामध्ये। 14 वाहतूक संघटना कार्यरत आहेत, 14 इतर पक्षांच्या सुद्धा संघटना आहेत, पण वाहतूक संघटना आपण चालवत असताना वाहतूक संघटना आहे कुठे तीच कळत नाही। पण नवसंघर्ष संघटना गेल्या 1 वर्षभरापासून
सातत्याने रस्त्यावरती कोणत्याही वाहनधारकाचं नुकसान असो, कोणत्याही वाहनधारकाचं काही ऍक्सिडेंट असो, त्या ठिकाणी तात्काळ उभी राहून त्यांना मदत करण्याचं सर्वतोपरी सहकार्य करण्याचं काम करते। त्याच माध्यमातून आज आमचे मंगेश गांगुडे सर यांचा फोन आल्याबरोबर मी तात्काळ आमचे संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष नितीन रामदास मुर्तलक सर, आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान आहिरे सर यांना कॉल करून त्यांना पण बोलवलं आणि आपत्ती व्यवस्थापन 102ला सुद्धा कॉल लावला, 101ला सुद्धा कॉल लावला, 112ला सुद्धा कॉल लावला, पण ते अजूनही 2 तास झाले इथं कोणीही उपलब्ध नाहीत। फक्त 112ला कॉल गेल्यामुळे एक पोलीस कर्मचारी आले, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली, बघून घेतलं, फोटो काढला, निघून गेले। अशी जर व्यवस्था आमच्या सामान्य नागरिकांना मिळत असेल तर आम्ही कोणत्या हिशोबाने तुम्हाला टॅक्स भरायचा? आम्ही जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स भरतो, आम्ही रोड टॅक्सच्या माध्यमातून टॅक्स भरतो, आम्ही इन्शुरन्स रेग्युलर भरतो, आम्ही पासिंग व्यवस्थित करतो, तरी आम्हाला जर सुविधा उपलब्ध होत नसेल तर तुमच्या प्रशासनाचा धिक्कार आहे, निषेध आहे। महानगरपालिकेचा हा निषेध आहे, नाशिक महानगरपालिकेचा। पण सरकारला मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर आमचे सुशिक्षित बेरोजगार मुलं जे आज 21 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष चांगल्या डिप्लोमा डिग्री घेऊन घरामध्ये बसलेले, त्यांना जर तुम्ही नोकर भरतीमध्ये समाविष्ट केलं, नोकर भरती काढली, तर हा जो प्रशासनावरचा ताण आहे तो थोडाफार तरी कमी होईल। म्हणून तुम्ही लवकरात लवकर नोकरी भरती करावी आणि या आमच्या मुलांना, बेरोजगार मुलांना लवकरात लवकर नोकरीमध्ये समाविष्ट करून त्यांना सुद्धा 2 पैसे मिळतील अशा पद्धतीने आणि ते आमच्या नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील अशा पद्धतीने तुम्ही काम करावं, ही माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून नम्र विनंती आहे। आणि आव्हान आपल्या नाशिककरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा आव्हान आहे की इथून पुढे सुद्धा आता हा मे महिना चालू आहे, पण हा अवकाळी पाऊस थांबणार नाही। त्यामुळे तुम्ही सर्वांनी सजग राहून व्यवस्थित सुरक्षितपणे गाड्या चालवून कोणत्याही नियमाचं उल्लंघन न होता गाडी चालवून आपली गाडी आणि आपला प्रवास सुखाचा करावा, ही माझी या नवसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून कळकळीची विनंती। जय महाराष्ट्र।